आपला एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपल्याला काही कमेंट्स पास करण्यात येत आहेत, त्रास देण्यात येत आहे. काय नेमकं प्रकरण आहे, काय झालं आणि कोण हे सगळं करतायत? जय भीम. माझं नाव प्रीती शैलेश गरोडे आहे. मी इंदिरानगरमध्ये राहते. आमच्याकडे काँग्रेसची एक सभा झालेली होती. त्या सभेमध्ये सुरेश जग्यासी वगैरे आलेले होते. तर मी पण सहज मीटिंगमध्ये म्हणून अशीच गेली, उभी होती. तर ते भाषण वगैरे देत होते खूप. मग त्यांनी म्हटलं की तुमच्या म्हणजे विहाराची निधी सँक्शन झालेली आहे आणि हा मुद्दा म्हणजे विहाराचाच मुद्दा होता. विहारासाठी म्हणूनच मी बोललेली होती. तर ते म्हणत होते की म्हणजे तुमच्या विहाराची निधी सँक्शन झालेली आहे. तर मी म्हटलं सर सँक्शन झालेली आहे तर त्याचा तुम्ही पुरावा दाखवा. तर ते म्हणाले की बहन मेरी पुरावा पाहिजे तर NITमध्ये यावं लागेल. तर मी म्हटलं चलो ठीक आहे, NITमध्ये यावं लागेल. तर मग दुसरा प्रश्न हा केला त्यांना की सर तुम्ही सफाई कर्मचारी पाठवणार होते विहार साफसूफ करण्यासाठी, तर अजूनपर्यंत तुमचे कर्मचारी काही आले नाही. तर तो जग्यासी, आता काय बोलू त्याले, तो मला सांगते सफाई वाले तो लगे है, काम तो ये हो रहा है, काम तो वो हो रहा है, जबकि एकही काम काही झालेलं आहे नाही. तर त्याच्यानं माझ्या जसं वाढलं प्रकरण. तर मी म्हटलं एकही कर्मचारी नाही आलेला आहे, मीच बोलत आहे आणि सगळे लोक चुपचाप आहेत, ऐकून राहिले आहेत ना. तो जो बोलते त्याच्यावर ते लोक ताड्या वाजवून राहिलेले आहेत. म्हणजे किती मूर्ख लोक आहेत माझ्या इकडले. तर मी म्हटलं सर तुम्ही असं कसं बोलू शकता. ते मला म्हणतात की तू पैसे खाऊन आलेली आहे. तर त्या भाड्यानं मला सिद्ध करून द्यावं की मीनं कोणाकडून पैसे खाल्लेली आहो आणि तो माझ्या घरी आल्या पाहिजे. मी तर डायरेक्ट चॅलेंज करत आहो की तो माझ्या घरी ये आणि त्यानं मला प्रूफ करून द्यावं की मीनं कोणाकडून पैसे घेतलेली आहो. तो डायरेक्ट त्याच्या नाव कायले सांगते, सीधे नाव घ्या ना पार्टीचे. किती पार्ट्या आहात तुमच्या, तर BJP आहे, जनबदलाव आहे, हा आहे तो आहे, तर सबचे नाव घे म्हणा त्याले की तू याच्याकडून पैसे खाल्लीस म्हणून. तर मग मी त्याला सांगतो लेड्याले, मला म्हणत आहे की मीनं पैसे खाल्ले. तर मी तर तेच म्हणत आहे त्यानं मला सिद्ध करून द्यावं की मी कोणाकडून पैसे खाल्लेले आहे. आणि तो मला टार्गेट बनवत आहे. मीटिंग आला, मीटिंग करून गेला, पराच्या नाही सुधारला भाड्याले, तर गांडीला पाय लावून पराला तो. दुबारा दिसला नाही नजरीनं ना. आता आमच्याच वस्तीतले लोक म्हणतात की काँग्रेसवाले भेले आहात, मीटिंगा नाही लावू शकत म्हणून, जबकि 5-5 वेळेस मीटिंग लागलेली आहे आमच्या वस्तीमध्ये त्याचीवाली. मग तेव्हा काऊन नाही लोक बोलले. पण मी विहारासाठी काय म्हणून बोललो तर त्याच्या गांडीची एवढी आग झाली की तो मला सिद्धा म्हणून राहिला आहे की पैसे खाऊन आलेली आहे म्हणून. तर कोणाकडून किती पैसे खाल्लो त्यानं मला सिद्ध करून द्यावं. पण कसं आहे, मी कोणत्या गोष्टीसाठी नाही, मी फक्त माझ्या लेकरांसाठी भेटते, अजून काही नाही आहे. कारण की मला बघा नवरा वगैरे नाही आहे. माझे मिस्टर जाऊन आता 8 वर्ष झालेले आहेत आणि मी माझ्या लेकरांना कशी काय पालत आहे ते मला मालूम आहे. लोक म्हणतात की हिनं हे केलं ते केलं. हो ठीक आहे, माझे लेकरं आहेत ना, मी काही बी केलं असेल पण मी आपले लेकरं तर नाही सोडले ना. आणि म्हणजे मी एक स्वतः म्हणजे एक गोष्ट काय बोलली तर तो मला म्हणजे एवढं सांगत आहे की हे म्हणजे पैसे खाऊन आलेली आहे नाही ना, पैसे घेऊन सन्यानी म्हणजे आम्हाला म्हणजे आमची सभा खराब केलेली आहे. जबकि असं काहीच नाही झालेलं आहे. मी फक्त एक साधारण गोष्ट बोलली त्याला, अजून काही नाही. आणि एक आहे कोणतरी, आता मी व्हिडिओ बघितलं ते निर्मल बोरकरची पोरगी, ते म्हणत आहे की इथं क्रिमिनल लोक राहतात, वस्तीमध्ये क्रिमिनल लोक राहतात आणि त्यांनी आमचे पोस्टर फाडले, त्यांनी आमचे म्हणजे बॅनर फाडले आणि यांच्यावर तर तिनं मला सिद्ध करून द्यावं की माझ्यावर किती केसेस आहेत. मग ते वस्तीत आलीच कशी अगर आम्ही क्रिमिनल आहोत. मग आता तिनं मला एकटीला क्रिमिनल नाही म्हटलं, ते इंदिरानगर वस्ती म्हणत आहे की इंदिरानगर पुरा क्रिमिनल आहे म्हणून. तर मग क्रिमिनल वस्तीमध्ये आले चांगल्या लोकांना भीतीच लागते ना की आम्ही कसे जाऊन आमच्या पॅन्ट सोडतात की काय सोडतात म्हणून. एवढी तर पाहिजे ना भीती. मग त्या लोकांना तशी भीती नाही. म्हणजे कोणाची म्हणजे परेशानी काही नाही आहे. म्हणजे तुम्ही लोक काहीही बोलजा, म्हणजे तुम्ही आता चुनावसाठी उभे झाल्या म्हणून तुम्ही काहीही बोलजा. म्हणजे मी आता माझ्याकडून बोलणारा कोणी नाही म्हणून तुम्ही मला टार्गेट करून राहिला आहे. ते एवढी शिकली सवरली आहे, UPSC मेन क्लिअर केलं म्हणते, तर तिला हेच शिकवलं का बाबासाहेबांना की एका महिलासोबत तू कशी बोलली पाहिजे म्हणून. ते बोलून काय राहिली आहे मला. तिनं बी माझ्या घरी यावं आणि तिनं मला म्हणा की बाई तुनं पैसे घेतले, तू क्रिमिनल आहे. तिनं मला पोलीस स्टेशनमध्ये न्यावं आणि मला सिद्ध करून द्यावं की तू एवढी म्हणजे तिच्यावर गुन्हे दाखल आहेत की काय दाखल आहेत बा म्हणून. म्हणजे मी आता एवढ्या सगळ्या गोष्टीने एवढी म्हणजे हताश झालेली आहे की मी जिथं जाते तिथं काही चांगलेही लोक भेटतात, काही वाईटही लोक भेटतात, जे म्हणजे मला बोलतात
तर मला आता असं वाटतं की बापरे, मी म्हणजे गलती तर नाही केलं. एक फक्त आपल्या बिहाराचे म्हणजे मुद्दा उचलून सनेनी तर लोक मला एवढे टार्गेट करून राहिले आहेत. आणि काही माझ्या वस्तीतले लोक आहेत जे येता टाउंटिंग वगैरे करतात. काही बाया आहेत अशा ज्या टाउंटिंग करून राहिलेल्या आहेत. कशा मला पद्धतीने टाउंटिंग करताय आणि कोणाचं बोलणं करताय? त्याच्याच बोलण्यानं करत असतील ना, त्या जग्यासीच्या बोलण्यानं. अजून कोणाला बोलण्यानं करतील? त्याला तो देत असेल खावाले तर ते त्याच्या बोलण्यानं करतात टाउंटिंग. हेच की आम्ही ना आता एवढे पैसे खाल्लो तर सबचा हिसाब लावा लागत. आता मी जिजाले सांगतो हिसाब लाव, मग कोणत्या कोणत्या बाईनं किती पैसे घेतलं आणि ते सांगतो ना, मग याही लोकाले सांगतो. तर याही लोकाले म्हणजे कोणाले जे बोलायचे आहे ते आमने सामने माझ्या संग बोला ना. मला कशाला तुम्ही हे करून राहिलं आहे? हे लोक समजून नाही राहिले आहेत. आता जग्यासी वोट मागायला येत आहेत बुद्धिस्ट समाजात, काय सांगाल? मी तर म्हणते बाबा त्याला तर कोणी वोट नको द्या. मी तर आपल्या लोकांना सांगेन की त्याला बिलकुल वोट नको द्या. तो नगरसेवक बनण्या लायकीचा नाही, तो भाड्या. आणि तो माझ्या घरी तर बिलकुल नाही येऊ शकत. त्याला आता माझी शकल तर पुरी आठवण झाली असेल की मी ह्या बाईच्या घरी जाईन ते मला चपलीनं मारन म्हणून. तो नाहीच येऊ शकत माझ्या घरी.